नमस्कार प्रेक्षकाहो, स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर। आज आपण पाहणार आहोत घरात सुख शांती समृद्धीसाठी महत्त्वाच्या वास्तू टिप्स। शास्त्रानुसार घरामध्ये बदल केल्यास घरात सुख शांती येऊ शकते। यामुळे घरातील ऊर्जा सकारात्मकतेमध्ये बदलते। आज आम्ही तुम्हाला अशा काही टिप्स देणार आहोत ज्यामुळे तुमच्या आयुष्यात सकारात्मक ऊर्जा निर्माण होणार आहे, ज्यामुळे तुमच्या घरातील अशांती दूर होईल। पहिलं, घरात होणारी जाळे धूळ झटकून टाकून साफसफाई ठेवल्याने घरामध्ये नकारात्मक ऊर्जा निर्माण होत नाही। दुसरं, घरातील भांड्यामध्ये लावलेल्या झाडांना आणि रोपट्यांना नियमितपणे पाणी द्यायला हवे। जर एखादी रोपटे वाळत असेल तर ताबडतोब काढून टाका। तिसरं, दरवाजा बंद करताना किंवा खोलताना कोणताही आवाज येता कामा नये। चौथं, चांगल्या संबंधासाठी पाहुण्यांचा कक्ष उत्तर किंवा पश्चिमेच्या दिशेला असावा। पाचवं, पार्किंगसाठी वायव्य स्थान वापरणे शुभ मानले जाते। सहावं, आरोग्यासाठी उत्तर पूर्व दिशेला औषध ठेवल्याने चांगला परिणाम दिसतो। सातवं, दक्षिण पश्चिम दिशेला ओव्हरहेड पाण्याची टाकीची व्यवस्था करणे फायदेशीर आहे। आठवं, सगळे नीट असून देखील तुम्हाला असे वाटत असेल की पैसे हातात टिकत नाही तर तुमच्या घरापासून दक्षिण पूर्व दिशेला असणारा निळा रंग काढून टाका। या दिशेला नारंगी किंवा हलक्या गुलाबी रंगाचा वापर करा। नववा, घरामध्ये देवघर असेल तर नियमितपणे पूजा केली गेली पाहिजे। दहावं, आग्नेय दिशेला किचनमध्ये गॅस असावा। अकरावं, बेडरूममधील टेबल नेहमी उत्तर किंवा पूर्व दिशेला हवा आणि झोपताना आरसा झाकून झोपावे। बारावा, कोणत्याही व्यक्तीने दक्षिण दिशेला पाय करून झोपू नये, नाहीतर झोपताना अस्वस्थता जाणवेल। बेडरूमचा मुख्य दरवाजाकडे पाय करून झोपू नका। पूर्वेला डोके आणि पश्चिमेला पाय करून झोपल्याने आध्यात्मिकपणामध्ये वाढ होते। 14वा, घराच्या खोलीमध्ये रोपटी, खात्यांचे वृक्ष, निवडुंग अशा गोष्टी ठेवणे टाळावे। 15वा, भवनामध्ये उत्तर दिशा, ईशान्य दिशा, पूर्व दिशा, वायव्य दिशेला हलके सामान ठेवणे शुभ समजले जाते। 16वे, दक्षिण पूर्व दिशेला आगीशी संबंधित उपकरणे ठेवणे फायदेशीर ठरते। 17वे, घरातील विद्युत उपकरणामधून कोणताही प्रकारचा आवाज येता कामा नये। अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर आणि कमेंट्स करायला नक्की विसरू नका। धन्यवाद।